नमस्कार. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त बातमी आहे. भारताच्या दोन सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक महाभरती जाहीर केली आहे. ही एक अशी संधी आहे जी अक्षरशः हजारो लोकांचं भविष्य बदलू शकते. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण सगळ्यांनीच ही नावं ऐकली आहेत, बरोबर? केंद्रीय विद्यालय संगठन म्हणजेच KVS आणि नवोदय विद्यालय समिती म्हणजेच NVS या काही साध्यासुध्या शाळा नाहीयेत, तर आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. आणि आता काय होतंय माहितीये, इतिहासात पहिल्यांदाच या दोन्ही बलाढ्य संस्था एकत्र येऊन हजारो शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी संधींची दारं उघडत आहेत. आणि आता येतोय तो आकडा जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या संधीचं विशाल स्वरूप दाखवणारा तब्बल 15,000. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. जवळपास 15,000 जागांसाठी ही महाभरती आहे. ही फक्त एक नोकरी नाही, तर हजारो कुटुंबांची स्वप्न पूर्ण करण्याची ही एक प्रचंड मोठी संधी आहे. ओके, तर एवढी मोठी संधी म्हटल्यावर मनात प्रश्न तर येणारच, नाही का? की नक्की जागा किती आहेत? KVS आणि NVS मध्ये नेमका फरक काय आहे? पात्रता काय लागेल? निवड प्रक्रिया कशी असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचा, अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, पुढच्या काही मिनिटात आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम सोप्या आणि सरळ भाषेत शोधणार आहोत. हे बघा, याकडे फक्त एक नोकरीची जाहिरात म्हणून पाहू नका. ही शिक्षण क्षेत्रातील एक खूप मोठी तर ही एक सुवर्ण संधी आहे. देशाचं भविष्य घडवण्यात थेट योगदान देण्याची संधी. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ही संधी फक्त शिक्षकांसाठी मर्यादित नाहीये. प्रशासकीय पदं आणि इतर पदावर काम करू इच्छिणाऱ्यांसाठी इथे भरपूर वाव आहे. विचार करा, शिक्षण मंत्रालयाची ही एकच जाहिरात हजारो लोकांच्या करिअरला एक नवी, सकारात्मक दिशा देऊ शकते. बघूया की या भरतीमध्ये नक्की कोणकोणत्या पदांसाठी जागा आहेत आणि ही संधी खऱ्या अर्थाने किती मोठी आहे. आता जरा आकडेवारी पाहूया. सगळ्यात जास्त जागा आहेत TGTसाठी, म्हणजे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसाठी. तब्बल 6,200 पेक्षा जास्त. वाह! त्यानंतर प्राथमिक शिक्षक म्हणजे PRTs आणि पदव्युत्तर शिक्षक म्हणजे PGTsसाठीही हजारो जागा आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक स्तरावरच्या शिक्षकांसाठी इथे मोठी संधी आहे. आणि हे चित्र अजून मोठं होतं जेव्हा आपण सगळ्या पदांकडे एकत्र पाहतो. फक्त शिक्षकच नाहीत, तर शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशासकीय पदांसाठीही मोठ्या प्रमाणात जागा आहेत. याचाच अर्थ काय? तर वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. ओके, संधी तर खूप मोठी आहे, हे आपल्याला कळलं. पण आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण यासाठी पात्र आहोत का? चला, पात्रतेचे जे काही नियम अटी आहेत ते एकदम सोपे करून समजून घेऊया. एक उदाहरण घेऊयात. समजा TGT पदासाठी अर्ज करायचा आहे, तर काय लागतं? साधारणपणे 50% गुणांसह पदवी, सोबत BEdची डिग्री आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, CTET पेपर 2 पास असणं आवश्यक आहे. जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही पात्र असू शकता. अर्थात प्रत्येक पदासाठीच्या सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचणं गरजेचं आहेच. आणि ही तारीख, ही तुमच्या डायरीत, मोबाईलमध्ये सगळीकडे लिहून ठेवा. 4 डिसेंबर 2025. का? कारण ह्या तारखेपर्यंत तुमची सगळी कागदपत्र, म्हणजे तुमची डिग्री, BEd, CTETचं सर्टिफिकेट, सगळं काही तुमच्या हातात तयार पाहिजे. या तारखेनंतर मिळालेलं एकही प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे तयारी आत्तापासूनच सुरू करा. ठीक आहे, समजा तुम्ही पात्र आहात, मग पुढे काय? हा अर्ज करण्यापासून ते नोकरी मिळेपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे? चला, तो मार्गही समजून घेऊ. तर ही निवड प्रक्रिया 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा म्हणजे Tier 1 परीक्षा. ही एक क्वालिफाईंग परीक्षा असेल. ती पास झालात की तुम्ही दुसऱ्या टप्प्यात पोहोचाल, Tier 2 परीक्षा. इथे तुमच्या विषयाच्या ज्ञानाची खरी कसोटी लागेल. तिसरा टप्पा असेल मुलाखत किंवा स्किल टेस्टचा. आणि या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार केल्यावर फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव दिसेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक पदासाठी शेवटचा टप्पा सारखा नाहीये. PGT, TGT सारख्या मोठ्या पदांसाठी मुलाखत कंपल्सरी आहे. स्टेनोग्राफरसारख्या पदांसाठी स्किल टेस्ट द्यावी लागेल. आणि काही पदं, जसे की ASO किंवा लॅब अटेंडंट, यांची निवड फक्त Tier 2च्या मार्कांवरच होईल. म्हणजे तिथे मुलाखतीचं टेन्शन नाही. चला तर मग आपण आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. सगळं काही समजलं, पण अर्ज कुठे आणि कसा करायचा पाहूया.
हे बघा, अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त याच 3 अधिकृत वेबसाईट्स आहेत. याचा एक फोटोच काढून ठेवा. कारण सध्या अनेक खोट्या लिंक्स फिरत असतात. त्यांच्या जाळ्यात अजिबात अडकू नका. तुमची माहिती आणि पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर फक्त याच वेबसाईटचा वापर करा. आणि आता या 2 तारखा लगेच आपल्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. अर्ज 14 नोव्हेंबरला सुरू होतील आणि 4 डिसेंबर 2025ला बंद होतील. शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका. वेबसाईटवर खूप लोड येतो. एवढी मोठी संधी आहे, ती फक्त वेळेवर अर्ज न केल्यामुळे हातातून जाऊ देऊ नका. तर ही फक्त एक सरकारी नोकरी नाहीये. ही संधी आहे भारताची पुढची पिढी घडवण्याची. तुमच्या ज्ञानाने, तुमच्या मार्गदर्शनाने हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलण्याची. तर मग या राष्ट्रीय कार्यात आपलं योगदान देण्यासाठी आपण तयार आहात का? विचार करा आणि आपलं पहिलं पाऊल आजच उचला.